भारताचा पाकिस्तानवर आणखी एक सर्जिकल स्ट्राईक। पाकिस्तानवर भारतानं डिजिटल स्ट्राईक केलाय। पाकिस्तानमधील वेब सिरीज, चित्रपट, गाण्यांवर बंदी घालण्यात आलेली आहे। पाकिस्तानमधील पॉडकास्ट सेवा ही बंद करण्यात आलेली आहे। इतर स्ट्रीमिंग सेवा ही बंद करण्याचे आदेश देण्यात आलेत। माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं ही माहिती दिलेली आहे। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय ती म्हणजेच पाकिस्तानवर भारतानं डिजिटल स्ट्राईक केलाय। पाकिस्तानमधील वेब सिरीज, चित्रपट, गाण्यांवर बंदी आणलेली आहे। पाकिस्तानचे ड्रामे अद्यापही आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या साइट्सवर दिसत होते, मात्र पाकिस्तानमधील पॉडकास्ट सेवा ही आता बंद करण्यात आलेली आहे। इतर स्ट्रीमिंग सेवा ही बंद करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं ही माहिती दिली आहे। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय ती म्हणजेच स्ट्रीमिंग सेवा ही बंद करण्याचे आदेश आता देण्यात आलेले आहेत। कारण काही सिरियलचं स्ट्रीमिंग आतापर्यंत सुरू होतं यूट्यूबवर, मात्र या सगळ्याचं आता जर पाहिलं तर आणखी एक सर्जिकल स्ट्राईक करण्यात आलाय। पाकिस्तानवर भारतानं डिजिटल स्ट्राईक केलेला आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपल्या प्रतिनिधी उर्वशी कोणा। उर्वशी, आणखी एक पाकिस्तानमधील वेब सिरीज, चित्रपट, गाण्यांवर बंदी घालण्यात आलेली आहे, नेमकं काय? खूप मोठा ॲडवायझरी जे आहे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने बाहेर काढलाय। म्हणजे सगळ्या OTT प्लॅटफॉर्म, मीडिया स्ट्रीमिंग सेवा आणि बरोबरच जे वेगळ्या पाकिस्तानमधून उत्पत्तित पाकिस्तान प्रोड्यूस जे आपण वेब सिरीज आहेत, चित्रपट आहेत, गाणी आहेत, पॉडकास्ट आहेत, सगळ्या स्ट्रीमिंगला तत्काळ थांबवण्याचे निर्देश दिले आहेत भारत सरकारने। माहिती व प्रसारण मंत्रालयाने ही ॲडवायझरी काढली आहे आणि स्ट्रिक्टली सांगितलं गेलंय की पाकिस्तान प्रोड्यूस्ड काही वेब सिरीज असतील, पाकिस्तान प्रोड्यूस काही असणार ते कम्प्लिटली बंद करण्याचा आदेश आला आहे। डिजिटल स्ट्राईक आता भारताने पुकारला आहे पाकिस्तानच्या विरोधात, दहशतवादीला घेऊन। आणि आपण बघतो की एकामागे एक खूप स्ट्रिक्ट असे स्टेप्स भारत सरकार घेते आहे पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी आणि बरोबरच जे आहे कुठे ना कुठे एक मेसेजिंग देण्यासाठी। उर्वशी, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत। तर आपण पाहतो इतर स्ट्रीमिंग सेवा ही बंद करण्याचे आदेश देण्यात आलेत। माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं ही माहिती दिली आहे।